एक दिवस एक माणूस पूर्वसूचना न देता कामावर गेला नाही. मालकाला वाटलं याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल, म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगाराव्यतिरिक्त त्याला पैसे वाढवू दिले. तो काही बोलला नाही. त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले. काही महिन्यानंतर परत तसंच घडलं. तो पूर्वसूचना न देता गैरहजर राहिला. मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला की याचा पगार वाढवून काय फायदा झाला. हा काही सुधारणार नाही. पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला. त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला. मालकाला खूप आश्चर्य वाटलं. अखेर न राहून त्याने त्याला विचारलं, मागच्या वेळेस तू गैरहजर राहिलास तरी तुझा पगार वाढवला, तेव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस, आणि यावेळेस सुद्धा तू न पूर्वसूचना गैरहजर राहिलास म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला, तरीही तू काही बोलला नाही, असं का? यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं. तो म्हणाला, मालक, पहिल्या वेळी मी गैरहजर राहिलो त्यावेळी मला मुलगा झाला होता. तुम्ही माझा पगार वाढवलात तेव्हा मी विचार केला देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला. दुसऱ्यांदा जेव्हा मी गैरहजर राहिलो तेव्हा माझ्या आईचं निधन झालं होतं आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात. मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्याबरोबर घेऊन गेली. मग मी या पगाराबद्दल चिंता का करू, ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे. आता या गोष्टीचं तात्पर्य एवढंच की जीवनात काय मिळवलंस आणि काय गमावलंस असं जर कोणा विचारलं तर बेशक सांगा, जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरू कृपा होती. खूप सुंदर नातं आहे माझ्यात व देवामध्ये. जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही. यालाच प्रारब्ध म्हणतात. जीवन खूप सुंदर आहे. आनंदाने जगा. रामकृष्ण हरी.